बॉईज ट्रिपमध्ये तिकडे गेल्यावर नेमकं काय घडतं हे सांगायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. खूपच गलिच्छ, अश्लील, घाणेरड्या गोष्टी घडतात तिथे खरं पाहिलं तर. त्याच्यामध्ये म्हणजे आता काय काय सांगू शकतो मी तुला, म्हणजे मी तेच म्हणजे काय सांगू. अंडरवेअरवरती नाच घडतो तिथे, स्विमिंग पूलमध्ये उड्या घडतात तिथे, बिअरच्या खूप साऱ्या बाटल्या फुटतात तिथे. त्याच्यानंतर म्हणजे एकाच छोट्या मोठ्या हॉलमध्ये 10-12 जणं असतात. मग त्याच्यामध्ये नाचरे मोरावर पण गाणं होऊ शकतं डान्स. त्याच्यावर बीडी जलाईलेवरती पण डान्स होऊ शकतो. अशा मस्त्या चालतात काय की इमोशनल सीन्स पण होतात. जुने किस्से सांगितले जातात त्याच्यामध्ये. म्हणजे मी तुला खूपच काय म्हणतात ना त्याला एक सभ्य भाषेत सांगतोय अशा काही गोष्टी घडतात. पण ह्याच्यापेक्षा पण विचित्र गोष्टी घडल्या जातात. अच्छा. याच्यामध्ये कोणाकोणाला काही काही चॅलेंज दिले जातात. म्हणजे आता कसं सांगू तुला मी. थोडक्यात मुलांचे कपडेसुद्धा काढले जातात कधी-कधी. अरे राम. असं पण घडू शकतं म्हणजे असंच घडतं असं नाही, पण असे पण ग्रुप आहेत की जे म्हणजे स्वतःच्या लाजा सोडून दिलेल्या असतात त्यांनी. असंही घडतं. त्याच्यानंतर आता आता जरा म्हणजे प्रेझेंटेबिलिटीचा पण विचार करतायत बॉईज लोक. म्हणजे व्हिडिओ बनवतात, गाणे गातात ग्रुपमध्ये, कुठे स्विमिंग पूलच्या बाजूला बसून. आणि काय नाही एकाच चड्डीवरती 10-10 दिवस, 4-4 दिवस, 5-5 दिवस पण मॅनेज करतात. बिना चड्डीचे पण पॅन्ट घालून घेतील, कारण एकच चड्डी असते मग ओली होऊन जाते. मग काय कारण कोणीतरी असतं ना असं बिना प्लॅनिंगचं आलेलं, त्याचे कपडे नसतात, टॉवेल नसतो. एकच टॉवेल 4-4, 5-5 जणं वापरतात. अशा गोष्टी घडतात. म्हणजे कदाचित ऐकणाऱ्यांना अजून पण चित्रविचित्र वाटत असतील. पण मजा करतात पोरं त्याच्यामध्ये सुद्धा खूप भारी भारी.